तर आपल्याला सगळ्यात पहिली जी स्टेप्स करायची आत्ता इथनं पहिली जी स्टेप्स आत्ता इथं आहे ती आपल्याला इथनं करायची आत्ता एक कंपनी क्रिएट करायची, बरोबर आहे. आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, टॅलीचं सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. काय करायचं आपण, टॅलीचं सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. टॅलीचं सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिली जी स्टेप्स आहे ती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक नवीन कंपनी क्रिएट करायची. ओके, नवीन कंपनी क्रिएट करताना आपल्याला काय काय सेटिंग करायचं आहे ते पण आपण इथनं पाहणार आहोत, बरोबर आहे. इथं आपण आत्ता शर्ट कंपनी करूया. कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये ऑप्शन इथं आहे क्रिएट कंपनी, दिसतं येत नव्हतं. आता इथं आपल्याला क्रिएट कंपनी जी आपण तयार केलेली आहे आत्ता, तर ही कंपनी आपल्याला तयार करताना काय काय गोष्टी आपल्याला करायच्या किंवा काय नाही दिसते. इथं आपण पहिल्यांदा कंपनी तयार करूया. इथं आपल्याला कंपनीचं नाव आपण करूया, बरोबर. त्याला नाव देऊया प्रशांत टेंकले. इथं मी TDS करतो. ॲड्रेस जो काय ॲड्रेस असेल तो इथनं आपण फिडअप करायचा आहे. स्टेट महाराष्ट्र, फोन नंबर 95279029. आता आपल्याकडे प्रॉब्लेममध्ये जे इयर आहे आत्ता तर ते इयर आपण इथं घेऊया. इथं इयर कुठलं आहे, 19. तर आपण काय करूया, 1419 असं आपण इयर घेऊया. इथं आपण कंपनी तयार केली आहे. ओके, आता मला काय करायचं आहे, ही कंपनी तयार झाल्यानंतर मला इथं कंपनीचे फीचर्स सेट करायचे. मी इथं कंपनीला फीचर सेट करा, अकाउंटिंग फीचर. आता हा इथं आपण फक्त सध्या TDSचा प्रॉब्लेम करतो आहे म्हणून आपण आत्ता काय करूया, ह्या ठिकाणी मेंटेन अकाउंट्स ओनली. ओके, मेंटेन बिल वाईज डिटेल इथं आपण येस असं सेट करायचं आहे. इन्व्हॉइसिंग ऑप्शन इथनं वरती आपण सेट करून ठेवायचं आहे, कारण आपल्याला परचेस इन्व्हॉइसिंग करण्याकरता हे आपण सर्व त्याला मोडमध्ये ठेवूया. इथं मी क्लिक केलं. ओके, आता मला पुढं काय करायचं आहे, स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशन. ह्यात मला काय करायचं आता, GST पण मला हे करायचं आहे आणि मला TDS पण इथनं मला करायचं आहे. इथं काय आलं आपण GST, इथं यस. इथं आपल्याकडे GST नंबर, ओके, जो काय नंबर असेल ते एंटर केला. इथं मला आता पाहिजे इथनं आता TDS, हे इथं मला TDS इथनं ॲक्टिवेट करावं लागेल, दिसतंय. आता टॅन नंबर हा आपला किती असतो, टॅन रजिस्ट्रेशन नंबर. ओके, आता आपण काय करूया, थोडंसं नेटवरनं पण काही इन्फॉर्मेशन शोधूया. आपण काय इन्फॉर्मेशन मला शोधायच्यात इथनं आता, की मला टॅन रजिस्ट्रेशन नंबर किती असतं, बरोबर आहे. टॅन रजिस्ट्रेशन नंबर डिजिट. ओके, टॅन रजिस्ट्रेशन किती असतो आपला, तो इथनं आता 10 आकडे नंबर असतो, बरोबर आहे. तो नंबर कशा स्वरूपामध्ये असतो, तर आपल्याला तो नंबर व्हॉट इज द टॅन रजिस्ट्रेशन नंबर दिसतं येत ना. 10 आकडे नंबर आपल्याला येतो. 10 आकडे नंबर घेताना आपल्याला इथनं आता काय घ्यायचं, इथनं आता टॅन रजिस्ट्रेशन नंबर किती म्हणलं आपण, 10 आकडे. ओके, इथं टॅन नंबर समजा इथे मी काही टाकायला गेलो, तो काय म्हणतो, टॅन नंबर इथं काय म्हणला तो इथनं इनव्हॅलिड म्हणला. तो नंबर कसा पाहिजे मला, तर 4 अल्फा 5 न्यूमेरिक आणि 1 अल्फा. तर आपण काय करूया, इथनं 4 अल्फा, बरोबर आहे, 5 न्यूमेरिक आणि पुन्हा काय केलं आपण 1 अल्फा. आता ही कंपनी म्हणजे समजा प्रशांत टेंबळे नावाची काय ही आपली आता कंपनी आहे. डिरेक्टर ब्रांच, ही जी ब्रांच कुठेची काय आहेत ना, पुण्यामध्ये आहे. सेट अँड अल्टर डिटेल्स, बरोबर आहे. इथं आपण त्याचं नाव टाकूया. ही इन्फॉर्मेशन जी आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला कंपल्सरी भरणं अत्यंत गरजेचं असतं. पॅन नंबर नसेल तर आपला TDS हा ॲटोमॅटिकली 20% इथनं आपला कमी होणार आहे. ही आपण आता केलेली स्टेप. तर असताना माझ्या कंपनीचा नंबर
ओके, हा नंबर लागला. काय झालं आता आपण हे सगळं सेटिंग केलं, करेक्ट. आता आपण दुसरा टप्पा काय करूया की नेटवरनंच आपल्याला इथनं आता टी डी एस रेट्स काय म्हणतो आपण, टी डी एस रेट्स काय म्हणत ना आपण 2019 आणि 2020, 2019 आणि 2020ला काय पी डी एफचे रेट होते, तर ती इन्फॉर्मेशन इथनं आपल्याला समजू शकेल. बरोबर आहे, आलं कसं काय इथं तुम्हाला. आता आपल्याला प्रत्येकाच्या सेक्शन वाईज प्रत्येकाचं कट ऑफ म्हणजे त्याचा लिमिट कितपर्यंत आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन इथनं आपल्याला सगळी आता बघायला मिळेल. बरोबर आहे. हा जो आपला पहिला सेशन इथं आहे हा कुठला आहे 193, ह्याचं लिमिट किती आहे 10,000, ह्याचा स्लॅब रेट किती आहे 10%. बरोबर आहे. इफ पॅन इज नॉट सबमिटेड त्याला किती म्हणता येत ना 20%. अदर दॅन इंडिजियस किती टक्के 10. म्हणजे जेव्हा मला ह्याचा टी डी एसचा एक वेगळा अकाउंट तयार करायचा असेल किंवा त्याची मला कॅटेगरी तयार करायची असेल तर कॅटेगरी तयार करताना मला हे सगळे पॉईंट्स तिथं मला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण काय करूया, हा जो भाग आहे याला इथं मी एक हे करतो, इथं त्याचं लिमिट काय म्हणलं आपण त्याला ₹10,000 दिसते ना. म्हणजे ह्या सेक्शनचं लिमिट किती येत नाही 10,000 आहे, ह्याला रेट किती येत नाही 10%. हे बरोबर आहे. आता मला टॅलीमध्ये काय करायचे, मला त्याची अकाउंट्स तयार करायचे, मला इथनं अकाउंट त्याची तयार करायची. आपण काय अकाउंट तयार करणार आहोत आता, तर पहिल्यांदा आपण अकाउंट्स इन्फोला जाऊया. ओके, मला काय करायचं आहे लेजर अकाउंट तयार करायची. काय केलं आपण इथनं लेजरवरती एंटर की प्रेस करा. क्रिएट म्हणजे तयार करणे, डिस्प्ले म्हणजे बघणे, अल्टर म्हणजे चेंज करणे. आपण आता अकाउंट तयार करूया. ओके, आता हे अकाउंट आपण ज्यावेळी तयार करतो तर हे अकाउंट तयार करत असताना आपल्याला काय करायचं इथनं आता क्रिएट. मला कुठलं अकाउंट तयार करायचं आहे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. ओके, हा माझा आता काय असणार आहे खर्च असणार आहे, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. ओके, ह्याला जी एस टी प्रॉब्लेममध्ये ॲप्लिकेबल आहे का, आहे दिसत आहेत ना. काय केलं आपण जी एस टी ॲप्लिकेबल, इथं येस म्हटलं. इथं आपण घ्यायचं आहे ही सेवा आपण काय करतो परचेस करतो, म्हणून नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनमधनं आपण सिलेक्ट काय करायचं परचेस टॅक्सेबल. आता ह्याच्यामध्ये जी एस टी किती आहे 18% आहे. इथं आपण काय करूया 18% इथं आपण फीडअप करूया. आता हा जो सप्लाय म्हणजे आपण सर्व्हिस घेतो, गुड्स घेतो का नाही घेत, आपण काय घेतो आता सर्व्हिस. टी डी एस ॲप्लिकेबल, ह्याला इथं ॲप्लिकेबल आहे का, आहे. मग आता इथं ॲप्लिकेबल म्हटल्यानंतर इथं मला त्याची एक नवीन कॅटेगरी तयार करावी लागते. मग नवीन कॅटेगरी जर मला तयार करायची असेल तर इथं मी न्यू कॅटेगरी म्हटलं आणि त्याचं नाव की जसं आता इथनं नेटमध्ये इथं आहे काय म्हणलं आहे पेमेंट ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज बाय द पेमेंट. हे त्याचं काय झालं इथनं नेचर ऑफ पेमेंट झालं. हे समजा इथं मी कॉपी करतो आणि टॅलीमध्ये आपण त्याला काय करू इथनं आपण त्याला पेस्ट करूया. आलं का पेमेंट ऑफ. तर सेक्शन किती आहे 193. पेमेंट कोड त्याचा किती असणार आहे 93. त्याचं रेट किती येत नाही 10% आणि त्याचं लिमिट किती येत नाही आता 10,000. किती 10,000. एंटर. इथं आलं का एंटर केलं. आता ह्याच्यावरती आपण काय करायचं नंतर टी डी एस कट करणार आहोत. मग आपण आता काय करू इथनं आपण त्याला इथनं आता टी डी एसचं आपण अकाउंट तयार करूया. ओके, मग टी डी एसचं आपल्याला अकाउंट तयार करायचं असेल तर काय म्हणलं आपण टी डी एस ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. ओके, ह्याला आपल्याला ग्रुप कुठला जायचं आपण त्याला ड्युटीज अँड टॅक्सेस. अंडर काय केलं आपण इथं आता टी डी एस. बरोबर आहे. याचं आपण आता इथं तयार केलेलं आहे दिसतंय का पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज बाय कंपनीज. ओके, झालं. इथं मला एक बँकेचं अकाउंट तयार करायचं आहे बँक ऑफ इंडिया. त्याला इथं ग्रुप काय इथे येईल आता बँक ऑफ. मी इथं अकाउंट नंबर जो आहे तो नंबर आपण फीडअप करूया. आता इथं आपण त्याला थोडंसं बँकेला एक ओपनिंग बॅलन्स आपण फीडअप करूया.
इथं मी अजून एक अकाउंट तयार करतो कॅपिटल म्हणून आपण आता. तर त्या कॅपिटल अकाउंटला आपण आता इथून ओके. आता इथं मला अकाउंट तयार करायचं आहे. इनपुट CGST 9%, ड्युटीज अँड टॅक्सेस. ओके. काय केलं आपण इथनं GST, सेंट्रल टॅक्स 9%, राऊंडिंग. TDS ॲप्लिकेबल, त्याला इथं म्हणायचं नॉट ॲप्लिकेबल. ओके. GST वरती आपण TDS कधी कॅल्क्युलेशन करत नाही, नेहमी लक्षात ठेवायचं. इनपुट GST 9%, GST स्टेट टॅक्स 9%, नॉट ॲप्लिकेबल. ओके. झाली हे आपलं अकाउंट तयार करून. आता इथं मला त्याची TDSची एंट्री पासआउट करायची. ही आपण कुठनं करणार आहोत ना, अकाउंटिंग व्हाउचरमधून. कुठल्या कीने आपण करणार आहोत तर आपल्याला इथं F9 या फंक्शन कीने एंट्री पास करायची. कोणत्या डेटला करायची आता 1/7/2019. आता इथं आपण बिल नंबर म्हणून आपण त्या पार्टीचं बिल मिळतं आपल्याला आता. तर इथं आपण पार्टीचा बिल नंबर आपण दिला 001. आलं. पार्टीचं नाव. आता इथं मला पार्टीचं नाव इथनं मला थोडंसं चेकआउट करावं लागेल, बरोबर आहे. पार्टीचं नाव इथनं काय, टाटा मोटर्स. टाटा मोटर्स लिमिटेड पुणे. सन्ड्री क्रेडिटर्स. ओके. TDS डिडक्टेबल. येस. आता ही आपली काय येत नाही, कंपनी. त्याला काय म्हणलं आपण, कंपनी रेसिडेंट. डिडक्ट द TDS इन सेम व्हाउचर. करायचं आहे का, येस. आलं का. कुठलं नेचर ऑफ पेमेंट आहे, पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज बाय कंपनी एंड लिस्ट. टाटा मोटर्सचं इथनं आपण नाव इथनं आपण फिटअप करायचं. आता इथं टाटा मोटर्सचं पॅन नंबर आहे. मी इथनं पॅन नंबर टाकला. टाटा नंबरचा इथं GST नंबर आहे, दिसतं इथं. आता इथं आपण आता मी GST Ctrl+C करायचं. इथं पेस्ट करताना Ctrl+V करायचं. ओके. चेंज झालं. बाकी आता आपलं सगळं बरोबर आहे आता इथं. ओके. आता आपण किती अकाउंट तयार केली, अकाउंट्स इन्फॉर्मेशन लेजर डिस्प्ले. काय काय पहिलं जे आपण अकाउंट तयार केलं ते कुठलं होतं, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, बरोबर आहे. दुसरं कुठलं होतं, TDS इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. तिसरं आपण काय केलं इथनं, आपण एक इनपुट CGST HGST आणि सगळ्या शेवटी आपण आता पार्टीचं अकाउंट तयार केलं. आता मला काय करायचं आहे, हे मला TDSची एंट्री बुक करायची. काय करतो आपण, बुक. बिल नंबर 1, पार्टीचं नाव काय केलं आपण, टाटा मोटर्स. कशा संदर्भामध्ये आहे, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. किती अमाऊंट इथं आता, 1 लाख, बरोबर आहे. 1 लाख आला का. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज बाय कंपनी. याच्यावरती इथं GST आहे का, आहे. इनपुट CGST 9%, इनपुट HGST 9%. आता इथं आपण TDS डिडक्ट करूया. इथं अकाउंट घ्यायचं आपण आता TDS इंटरेस्ट. आलं का. आता ह्याचा TDS 1,18,000 वरती डिडक्ट न होता तो TDS कशावरती डिडक्ट झाला, तर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीची जी अमाऊंट आहे 1 लाख, त्या 1 लाखाच्या 10% तो इथनं काय झाला, आता डिडक्ट झाला. आलं. न्यू रेफरन्स आलं. आता इथं मी TDS 01 असं मी तयार करतो. झालं का. इथं मी नॅरेशनमध्ये बिल नंबर 001 डेटेड 1/7/2019 फॉर रुपीज. किती अमाऊंट आहे, बिलाची अमाऊंट 1,08,000. ओके. एंटर केलं. झालं. ही पहिली एंट्री मी कुठनं केली, आता F9 ने केली. मला तर दुसरी एंट्री काय आहे, पेड इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी रुपीज 10,000 बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया. म्हणजे आपण पेमेंटची एंट्री करणार आणि खाली काय केलं आपण, इथनं पार्टीला आपण पेमेंट केलं.
पेमेंट केलं म्हणजे आता ह्याची डेट किती आहे 2/7. इथं मी काय केलं आता 2/7 घेतलं, F5मध्ये गेलो, दिसतंय. आता इथं मी करताना इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज दिसते ना, अगेन्स्ट रेफरन्स 10,000 आलं. क्रेडिट टू काय केलं आपण इथं बँक ऑफ इंडिया. इथं चेक नंबर आहे 120 121 120 121. इथं मी अल्ट आणि पी करतो. आता काय करतो अल्ट पी. इथं मी एन प्रेस केलं, तारीख काढल्याचं इथं मला जर प्रिव्ह्यू बघता येतो. हे जे दिसतं ह्याला म्हणतो आपण TDS चलन. त्याचा TDS चलनचा नंबर हा आपला किती आहे 281, बरोबर आहे. म्हणजे आपण कुठं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ना जे TDSचा चलन नंबर असतो तो किती असतो तर 281 असतो. त्याचा जो आपण TDS वजा करतो त्याचं असेसमेंट इयर हे इथं आपल्याला दिसतंय का 2020 आणि 2021. म्हणजे पुढच्या वर्षी त्याची TDSची असाइनमेंट आहे ना त्याच्यात. ओके, ही एंट्री आपण इथनं काय केलं तर इथनं सेव्ह केली. आलं का? ओके, येस. पुढची एंट्री काय टाटा मोटरचा पेमेंट करा. किती अमाऊंट आहे 1,08,000 रुपये. काय करणार आपण टाटा मोटर्स अकाउंट डेबिट अगेन्स्ट रेफरन्स किती अमाऊंट येत आहे 1,08,000 रुपये. आलं. इथं आपण एनलिस्ट केलं, पेमेंट चेकने केलं. काय केलं आपण इथं बँक अकाउंट चेक नंबर किती आहे 120 122 120 122 एंटर झालं. ह्या सर्व एंटर केल्यानंतर त्याचा सगळा इफेक्ट आपल्याला डिस्प्ले ऑप्शनमध्ये स्टॅट्युटरी रिपोर्टमध्ये TDS रिपोर्टमध्ये फॉर्म नंबर 26Q इथं आपल्याला सगळं इथनं प्रॉपर सगळं रेकॉर्डिंग बघायला समजतं. कळलं का इथनं? आता ह्या अशा पद्धतीच्या आपल्याला इथं एंट्र्या करता येतात. ही आपल्याला काय दिलं आहे पहिली एंट्री झाली. ओके, आता आपण दुसरी एंट्री पासआउट करूया. दुसरी एंट्री कधी आहे 1/7लाच आहे, बरोबर आहे. इथं आपल्याला काय डिव्हिडंड आहे. आपण पहिल्यांदा काय करू इथनं अकाउंट्स इन्फॉर्मेशन लेजर डिव्हिडंड माझा इथलं काय आहे खर्च आहे. काय म्हणलं आपण त्याला खर्च एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. GST ॲप्लिकेबल आहे का याच्यामध्ये आहे. इथं येस केलं. याला काय म्हणलं आपण परचेस टॅक्सेबल 18%. सर्व्हिसेस TDS ॲप्लिकेबल काय करू आपण ॲप्लिकेबल. इथे तुम्ही त्याची नवीन कॅटेगरी द्या. आता इथं आपल्याला थोडंसं नेटवरती आपण सर्च करूया. आता इथं डिव्हिडंड दिसतं इथनं पेमेंट ऑफ डिव्हिडंड अदर दॅन डिव्हिडंड किंवा ह्याला आपण नुसतं एक नाव फक्त आपण त्याला इथं मेन्शन करूया डिव्हिडंड. ओके, सेक्शन नंबर किती आहे 194, कोड काय 94. याचा रेट किती येत नाही 10%. आणि आता याचं लिमिट मला चेक करायचं. याचं लिमिट किती येत ना आता आहे 2,500 रुपये. दिसतं येत ना खाली हे बघा इथं दिसतंय का 2,500 रुपये. येस. ओके, ह्याच्यावरचं आपल्याला TDS कापायचं आहे. TDS ऑन डिव्हिडंड. ह्याला ग्रुप इथं कुठला येईल ड्युटीज अँड टॅक्सेस TDS. इथं आपण कॅटेगरी तयार केली दिसते का डिव्हिडंडची. आता इथं मला पार्टीचं अकाउंट तयार करायचं आहे, बरोबर आहे. पार्टीचं अकाउंट इथनं काय कॉपी सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, TDS डिडक्टेबल ही व्यक्ती आता म्हणून त्याला इथं आपण ऑप्शन घ्यायचा इंडिव्हिज्युअल एज ऑफ रेसिडेंट डिव्हिडंड. ओके, कशाच्या अंडरमध्ये ते पॅन नंबर आहे तर खाली
GST नंबर, GST नंबर कुठे आपला इथं खाली दिसत आहेत ना. मी सगळी इन्फॉर्मेशन तर लिहून ठेवलेली आहे. हां, तुम्हाला आता काय करायचं, व्यवस्थित कॉपी आणि पेस्ट करायचं. झालं. आता आपण काय करायचं, पुन्हा एकदा यातनं बाहेर पडायचं. कुठं जायचं आपण, पुन्हा एकदा अकाउंटिंगवरच्या पहिली एंट्री कुठल्या कीने करायची, F9ने. काय तारखेला एंट्री करायची आपल्याला, 1/7. इथं आपण बिल नंबर देऊया, बरोबर आहे, 2. पार्टीचं नाव दिसतं, इथं आपण पार्टीचं नाव सिलेक्ट केलं. आता इथं काय केलं आपण, इथनं डिव्हिडंड, डिव्हिडंडची अमाऊंट इथं नाही, किती येत नाही, 5,000 रुपये डिव्हिडंड आला इथं ऑटोमॅटिक. आता इनपुट CGST 9%, इनपुट HGST 9%. आता TDS ऑन डिव्हिडंड आलं का, कट झालं बघा. 5,000 वरती 10% किती आलं इथं आता, 500. TDS 02 500 रुपये कट झाला, दिसतं. इथं आपण नॅरेशनला लिहूया, बिल नंबर 002 डेटेड 1/7/2019 फॉर रुपीज 5,400 झालं. आता पुढं मला काय करायचं इथनं, त्याचं आता पेमेंट एंट्री करायची TDSची. ती कुठल्या कीने करणार आपण, F5 या फंक्शन कीने करणार. इथं आपण F5 बरोबर आहे. TDS ऑन डिव्हिडंड आलं, अगेन्स्ट रेफरन्स दिसते 500 रुपये. कुठनं एंट्री केली आपण, आता बँकेमधनं एंट्री केली. त्याचा चेक नंबर किती द्यायचा, 120 123 आला. इथला आपण त्याचा 120 123 चेक नंबर टाकला. आता ह्याचा इथं मला काय पाहिजे, TDSचं चलनचं प्रिंटआउट पाहिजे. ह्याला इथं कमांड आहे, काय केलं आपण, Alt आणि T आला. इथं आता N प्रेस केलं आणि इथं मी येस प्रेस केलं. काय झालं, इथं मी आता कंट्रोल Z करतो, सॉरी Alt Z करतो, ते मोठं होईल. हे आपलं काय झालं, आता जो 500 रुपये डिव्हिडंडचा आपण TDS कट केलेला आहे, तर ती इन्फॉर्मेशन इथं आलेली आहे. जे TDSचं चलन जे आहे ते इथं किती आहे, 281. कळलं. त्याचं असेसमेंट इयर ते कधी असणार आहे, पुढच्या वर्षी असणार आहे, म्हणजे पुढच्या सालात 2020 आणि 2021. ही एंट्री आपण आता इथनं पूर्ण करूया व्यवस्थित. आलं TDS ऑन डिव्हिडंड. पुन्हा आपण काय केलं, पार्टीला पेमेंट केलं. पार्टीला जे पेमेंट केलं ते आपण कधी केलं, इथनं 31 तारखेला. इथं आपण त्याची डेट चेंज करा, 31/7. पार्टीचं नाव काय इथनं आता आहे, भूमिका. अगेन्स्ट रेफरन्स कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट, ह्या बिलाच्या अगेन्स्ट. किती अमाऊंट आहे, 5,400. एंड लिस्ट बँक ऑफ इंडिया आलं. त्याचं इथनं काय, चेक नंबर 120 124 120 124 झालं. ही सर्व एंट्री केल्यानंतर ह्या एंट्रीचा इफेक्ट हा आपल्याला कुठं पाहायला दिसेल, डिस्प्ले, स्टॅट्युटरी रिपोर्ट्स, TDS रिपोर्ट्स, फॉर्म नंबर 26Q, फॉर्म नंबर 26Q. ह्या सगळ्या एंट्र्या इथं आपल्याला पाहायला दिसतात. मी इथं F4 केलं तर इथं मला कॅटेगरी जायचं, म्हणून जे आपण सेक्शनप्रमाणे बघितलं त्या सेक्शनप्रमाणे मला इथनं बघता आहे. पार्टी वाईज म्हणलं, पुन्हा एकदा इथं मी F4 केलं. मी Alt प्लस इथं F1 केलं, तर इथं मला सगळं डीपमध्ये एंट्री पाहता येईल. इथं मला एक ऑप्शन आहे, काय म्हणलं आपण, F12 कॉन्फिगरेशन, शो द पॅन नंबर. म्हणजे ह्याच्यामध्ये मला तुम्ही पॅन नंबरमध्ये पण शो करा. मी इथं काय केलं, येस केलं. इथं मला प्रत्येक पार्टीचा आता इथं मला पॅन नंबर पण दिसतो. म्हणजे आपल्याला TDS रिटर्न्स भरताना जी इन्फॉर्मेशन लागते ती सगळी इन्फॉर्मेशन आता इथं परफेक्टली बरोबर आहे. कळलं का इथनं. अशा पद्धतीने आपण काय करतो, TDSचे रिपोर्ट्स आपण इथं एकदा बघू शकतो. ही जी आता आपण केली, ही आता कुठली होती, दुसरी एंट्री होती, बरोबर आहे. तिसरी एंट्री इथनं आपण थोडीशी वेगळी करूया. आता तिसरी एंट्री इथनं आपण थोडीशी वेगळी करूया. हां, त्याला आपण 194H या सेक्शनची आपण एंट्री पास आउट करूया. ओके. ती एंट्री कधी आपल्याला करायची, 1/8 मध्ये.
194 एच म्हणजे हा कुठला सेक्शन आहे, कमिशन ऑफ ब्रोकरेज. सेक्शन कुठला आहे हे बघाशी आपण इथं ह्याच्यामध्ये घेऊया. दिसे 194 ए बी सी, बरोबर आहे, डी पण आहे आणि इथनं आपल्याला ई एफ जी एच दिसते. पेमेंट ऑफ कमिशन ऑर ब्रोकरेज, त्याचं लिमिट इथनं किती आता आहे, 15,000 रुपये. त्याच्यावरचा टॅक्स हा किती आता इथून 5% आहे. बाकी पुढे किती घेत नाही, 5% टॅक्स, राईट. आता इथं आपण काय करूया, थोडंसं आपण इथनं टॅक्सचं जे पर्सेंटेज आहे ते आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण घेऊया. ते किती म्हणलं आपण, 5%. 30,000वरती 5% म्हणजे किती येईल आपल्या इथनं, 1,500 रुपये. म्हणजे आपलं TDS ऑन कमिशन हे आपलं जे आता कट होईल हे आता इथनं किती इथं होईल आता, 1,500 रुपये, बरोबर आहे. ₹1,500 आपण याला इथं ऑप्शन घेऊया, 1,500 रुपये. 30,000मधनं 1,500 गेले, खाली किती उरले, 28,500. ओके, किती उरले इथनं आपल्याला आता, 28,500. आपण सेव्ह करूया, कंट्रोल एने आपण इथनं सेव्ह केलं, कंट्रोल एस. ओके, आता आपल्याला 194H इथनं आपण एंट्री पासआउट करूया. पुन्हा काय करूया, अकाउंट्स इन्फो, लेजर, क्रिएट. आपल्याला काय अकाउंट आहे, कमिशन और ब्रोकरेज, ब्रोकरेज एक्सपेन्सेस. हा आपला काय इथं आता GST ॲप्लिकेबल आहे का याला, इथं प्रॉब्लेममध्ये नाही आता इथं दिसते. आता याला आपण काय करू, इथं आपण त्याला GST नॉट ॲप्लिकेबल. TDS ॲप्लिकेबल आहे का, ॲप्लिकेबल आहे. मग इथं मला नवीन कॅटेगरी द्या दिसते. मी जेव्हा ॲप्लिकेबल म्हणेल तेव्हा काय होईल, न्यू कॅटेगरी मी तयार करायची, न्यू कॅटेगरी. कमिशन और ब्रोकरेज, सेक्शन 194H, कोड 94H, रेट 5% आणि याचं लिमिट हे किती येत ना आता, 15,000 रुपये. ओके, येस, झालं का. आता ह्याच्यावरचं मला TDS कापायचं आहे. मी काय म्हणलं, TDS ऑन कमिशन और ब्रोकरेज. ह्याला आपण ग्रुप देऊया, काय देऊया, ड्युटीज अँड टॅक्सेस अंडर TDS. याची इथनं आपण आता कॅटेगरी तयार केली, कमिशन ऑफ ब्रोकरेज. आता इथं पार्टीचं नाव, पार्टीचं नाव इथं काय, लक्ष्मी एंटरप्राइजेस. लक्ष्मी एंटरप्राइजेस ह्याला आपण ग्रुप द्यायचा आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. TDS डिडक्टेबल, येस. ह्याला इथं आपण ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स. एंटरप्राइजेस, एजन्सीज हा जो असतो ह्याच्याकरता काय करतो आपण, असोसिएशन ऑफ पर्सन्स. कमिशन ऑफ ब्रोकरेज, है एंड ऑफ लिस्ट. ह्याचा इथनं असताना ॲड्रेस हे आपल्याला का टाकायचे, तर आपण हे ॲड्रेस वगैरे देणं इथं आपल्याला कंपल्सरी आहे. त्याचा पॅन नंबर आला, त्याचा पॅन नंबर काय आहे, पहिल्यांदा आपण GST नंबर कॉपी करून घेऊया. त्याचा GST नंबर आहे पण त्याला इथं त्याने GST लावलेला नाही आता. ओके, इथं आपल्याला पॅन नंबर आहे. ओके, झालं. ओके, पुन्हा आपण काय करायचं आहे, अकाउंटिंग. तर डेट बघूया आपण किती आहे, 1/8. F2 करूया, 1/8. फंक्शनची सिलेक्ट करायची F9. काय करायचं आपण, F9. बिल नंबर 03. पार्टीचं नाव काय, लक्ष्मी एंटरप्राइजेस. ह्याचं इथं काय कमिशन आहे, दिसते, कमिशन और ब्रोकरेज एक्सपेन्सेस. किती अमाऊंट आहे आता, 30,000 रुपये. 30,000 रुपये. इथं इनपुट GST आहे का आता, नाही आहे.
बरोबर आहे. मग डायरेक्ट इथं आपण काय करू आता इथनं TDS ब्रोकरेज आलं का 1500 एंटर. बिल नंबर 3. आता TDSची तिसरी एंट्री आहे म्हणून इथं मी काय केलं TDS 003 झालं. त्याच्यानंतर मी तर मेन्शन करायला जायचं बिल नंबर 03 डेटेड 1/8/2019 फॉर रुपीज किती म्हणलं आपण आता 28,500 झालं. आता जो आपण TDS कट केला तर तुम्हाला काय करायचं आता पेमेंट एंट्री पासवर्ड करायची. ती आपण कुठल्या फंक्शन की नाही करणार F5 पेमेंट. बरोबर आहे. काय एंट्री पासवर्ड करणार आपण आता TDS ऑन कमिशन अगेन्स्ट रेफरन्स. कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट अमुक अमुक जे आपण बिल बुक केलं होतं त्याच्या अगेन्स्ट 1500 रुपये आलं का. एंटर. बँक ऑफ इंडिया. त्याचा आपण चेक नंबर बघूया किती आहे 120 134 120 134. याचा मला TDS चॅनल प्रिंटआउटमध्ये येतं का नाही हे आपण कायम चेकआउट करायचं. Alt P म्हणतो आला का 281 आलं. आता पुढं पार्टीला पेमेंट करा. लक्ष्मी एंटरप्राइजेस अगेन्स्ट रेफरन्स किती अमाऊंट आहे 28,500 बँक ऑफ इंडिया आलं का 120 135 दिसतं का. आता याची पेमेंटची एंट्री काढताना याची पेमेंट एंट्री कधी आहे 31/8ला आहे. आपण डेट चेंज करा 120 135 ओके झालं. एंट्री करू. आता काय करू आपण डिस्प्लेला जाऊया. स्टॅट्युटरी रिपोर्ट्स TDS रिपोर्ट फॉर्म नंबर 26Q आलं. Alt+F1 करूया. आलं. इथं आपण एंट्री की प्रेस करूया. ही सगळी इन्फॉर्मेशन आलं का. आलं सगळं केलेलं एंट्री. आता कळलं व्यवस्थित. आता काय शंका वाटते का